गुड मॉर्निंग. स्वप्नील सायसमध्ये सर्वांचे स्वागत आहे. आपला शेजारी जो देश आहे बांगलादेश, इथे मागच्या काही दिवसापासून जो घटनाक्रम सुरू आहे, ज्या प्रकारच्या बातम्या येत आहेत, ज्या घडामोडी तिथे घडतात आहे, तर त्याच्यावर हे आजचं एक शॉर्ट आपण एक क्लास घेतोय. समजून घ्या हा घटनाक्रम काय आहे, याच्या मागची कारणे काय आहेत आणि याचे संभाव्य परिणाम काय होऊ शकतात बांगलादेशावर आणि भारतावर पण. ठीक आहे. तर काय झालंय नेमकं? तर बांगलादेशच्या पंतप्रधान ज्या आहेत शेख हसीना, किंवा आता आपण म्हणू की त्या होत्या, कारण त्यांनी आता राजीनामा दिलेले आहेत. तर यांच्या विरुद्ध निदर्शने सुरू होती मोठ्या प्रमाणावर. तिथील जे लोक आहेत, तिथली जी जनता आहे, त्यांनी त्यांच्या विरोधात निदर्शनं केली, रस्त्यावर उतरून आले. आणि ज्या प्रकारचे फुटेजेस तुम्ही बघितले असणार वाहिन्यांवर, तर तिथून लक्षात येतं की त्यांचं जे सरकारी जे निवासस्थान होतं, तिथे पण लोक म्हणजे त्यांनी प्रवेश केला, घुसले, तिथे तोडफोड केली, तिथल्या वस्तूही घेऊन गेलेत. तर अशा प्रकारचा घटनाक्रम झालेला आहे. आणि शेख हसीना यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे. आणि तो दिल्यानंतर त्यांनी आपला देश सोडला आणि सध्या त्या भारतात आहे. भारताने त्यांना आश्रय दिला आहे सध्या. आणि हा आश्रय काही अधिकृत आश्रय किंवा ज्याला आपण पॉलिटिकल असायलम म्हणतो अशा प्रकारचा नाही आहे. हा तात्पुरत्या स्वरूपाचा आहे. पुढे काय होणार, भारत त्यांना राजकीय आश्रय देणार, त्याची मागणी करणार की नाही, हे आता बघावं लागणार. पण सध्या ज्या प्रकारे बातम्या येत आहेत की त्यांनी ऑलरेडी म्हणजे यूकेला जाण्याचा, युनायटेड किंगडम, इंग्लंड जो देश आहे, इथे जाण्याचा त्यांनी विचार केलेला आहे. आणि त्यांच्या मुलाने, शेख हसीनाच्या मुलाने हे जाहीर केलं आहे की आता माझी आई म्हणजेच शेख हसीना आता राजकारणात परत येणार नाही. 76 वर्षाच्या आहेत, 76 इयर्सचे आहेत. त्याच्यामुळे ठीक आहे, आपण समजू शकतो की रिटायरमेंटचं एज पण झालं त्यांचं. त्याच्यामुळे त्या येणार नसतील तर काही असं वावगं ठरणार नाही. पण या सगळ्या घटनाक्रमाचा एकूण आपण उलगाडा करणार आहोत. काय झालंय नेमका, हा घटनाक्रम कशा प्रकारे घडून आला ते लक्षात घ्या. बेसिक मुद्दा काय होता, कशामुळे हे वादळ सुरू झालं, तर सरकारी नोकऱ्यात आरक्षणाचा मुद्दा होता. ठीक आहे. 2018 मध्ये, वर्ष 2018 मध्ये शेख हसीना यांच्या अवामी लीगच्या सरकारने, त्या सत्तेत होत्या त्यावेळेस, अवामी लीग त्यांचा राजकीय पक्ष आहे, तर यांनी जे आरक्षण देण्यात आलेलं होतं वेगवेगळ्या समुदायांना, ठीक आहे, जातीच्या वगैरे आधारावर, तर हे त्यांनी रद्द केलं. सरकारी नोकऱ्यांमध्ये जे आरक्षण होतं ते त्यांनी रद्द केलं. ही 2018ची गोष्ट आहे. त्याच्यानंतर यावर्षी काय घडले या दिशेने, की जून 2024 मध्ये बांगलादेशातील एका हायकोर्टने सरकारचा हा जो निर्णय होता आरक्षण रद्द करण्याचा, याला खारिज केलं आणि आरक्षण पुन्हा लागू केलं. आणि इथून हे जे कुठेतरी हा जो असंतोष आहे याला सुरुवात झाली. ठीक आहे. त्याच्यानंतर 21 जुलैला बांगलादेशाच्या सर्वोच्च न्यायालयाने, तिथल्या सुप्रीम कोर्टने त्या हायकोर्टचा हा जो निर्णय होता याला रद्द केला. आणि त्याच्यात सर्वोच्च न्यायालयाने असंही म्हटलं की 93%, 93% गव्हर्नमेंट सर्व्हिसेस ज्या आहेत, सरकारी नोकऱ्या ज्या आहेत, या अनारक्षित असाव्यात. याच्यात कुठल्याही प्रकारचं आरक्षण देण्यात येऊ नये. म्हणजे बेसिकली लोकांच्या ज्या मागण्या होत्या आरक्षणाविरुद्ध, जो त्यांचा काय म्हणतो त्याला विरोध होता किंवा त्यांचा जो निषेध होता त्या गोष्टीला, तो इथे सर्वोच्च न्यायालयाने म्हणजे ग्राह्य धरला आणि ते आरक्षण रद्द केलं. तरीही लोकांची निदर्शने, सरकारविरुद्ध जी निदर्शने होती ती थांबली नाहीत, उलट ती अजून उग्र होत गेली. आणि यात एक संस्था जी आहे, जी अग्रस्थानी होती, ती म्हणजे स्टुडंट्स अगेन्स्ट डिस्क्रिमिनेशन. स्टुडंट्स अगेन्स्ट डिस्क्रिमिनेशन नावाची एक संघटना आहे, तिथली विद्यार्थ्यांची संघटना आहे. आणि तुम्ही जर मीडियावर बघत असणार तर हे जे लोक आहेत, जे रस्त्यावर तिथे निदर्शनं करताना दिसतात आहे, हे यातले बहुतांश लोक हे विद्यार्थी आहेत, युवक आहेत, विद्यार्थी आहेत, कॉलेजेस, युनिव्हर्सिटीमध्ये शिकणारे. ठीक आहे. तर त्यांची जी संघटना होती स्टुडंट्स अगेन्स्ट डिस्क्रिमिनेशन, इने आपले निदर्शनं थांबवले नाहीत. सरकारविरुद्ध हिची जे निदर्शनं होते ते सुरू होते. आणि मग जी अवामी लीग जो पक्ष आहे, यांचे जे कार्यकर्ते वगैरे जे आहे, यांच्यामध्ये आणि या विद्यार्थ्यांमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं. ठीक आहे. आणि हिंसा सुरू झाली. आतापर्यंत या हिंसेमध्ये जवळपास 300 लोकांचा मृत्यू झालाय. ठीक आहे. आणि सरकारचं म्हणणं असं आहे, म्हणजे शेख हसीना यांनी ट्विट केलं होतं की हे निदर्शनं जे बांगलादेशात जे सुरू होते हे काही विद्यार्थ्यांचे नाही आहेत, तर याच्यात जो तिथला बांगलादेशातला प्रमुख विरोधी राजकीय पक्ष आहे BNP म्हणून, बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी, शेख हसीनांचं म्हणणं असं होतं, जे त्यांनी व्यक्त पण केलं, की हे
त्यांचं काम आहे आणि इतर जे कट्टरपंथी गट आहेत जसं की जमाते इस्लामी याच्यात त्यांचा सहभाग आहे, हे विद्यार्थ्यांना चेतावणी देत आहे आणि यांचे जे कार्यकर्ते आहेत या राजकीय पक्षांचे, या कट्टरपंथी पक्षांचे, यांचा मुख्यतः सहभाग आहे. ठीक आहे, असं शेख हसीनांचं म्हणणं होतं. इतर काय कारणे होती? फक्त तो आरक्षणाचा मुद्दाच होता का? कारण जसं मी तुम्हाला आता सांगितलं की आरक्षणाचा मुद्दा जो होता तो सर्वोच्च न्यायालयाने 21 जुलैला जो आपला निवाडा दिला त्याच्यात तो म्हणजे क्लिअर झाला होता. सर्वोच्च न्यायालयाने जे आरक्षण होतं त्याला रद्दबातल ठरवलं आणि त्यांनी म्हटलं की 93% नोकऱ्या ज्या आहेत त्या अनारक्षित असाव्या. त्याच्यामुळे आरक्षणाचा मुद्दा हा एकमेव मुद्दा नव्हता. ठीक आहे, याच्या मागची बरीच कारणे आहेत. जे बांगलादेशात घडतंय त्याच्या मागे बरीच कारणे काय ती जाणून घ्या. खाजगी क्षेत्रात मंद रोजगार निर्मिती. प्रायव्हेट सेक्टरमध्ये जो एम्प्लॉयमेंट जनरेशनचा जो रेट होता तो मागच्या काही वर्षात बांगलादेशात कमी झालेला होता. त्याच्यामुळे काय झालं, सरकारी नोकऱ्यांचं आरक्षण वाढलं. आकर्षण जे आहे सरकारी नोकऱ्यांबद्दल ते वाढलं. ठीक आहे, आणि अशा वेळेस काय होतं की ज्यावेळेस सरकारी नोकऱ्यांचं लोकांमध्ये आकर्षण वाढतं मग साहजिक आहे त्यावेळेस हे आरक्षण वगैरे हे जे मुद्दे असतात एरवी ज्यांच्याकडे लोकांचं असं फारसं लक्ष जात नाही किंवा जे दुर्लक्षित असतात मग हे केंद्रबिंदू बनतात त्या मुद्द्याचे. ठीक आहे, तर हाच प्रकार बांगलादेशच्या बाबतीतही झाला आहे आणि जवळपास सगळीकडे हाच प्रकार होतो. ज्यावेळेस सरकारी नोकऱ्या यांचं लोकांमध्ये म्हणजे आकर्षण जास्त वाढायला लागतं, ओढ जास्त वाढायला लागते किंवा मग त्यांना खाजगीमध्ये एवढा काही स्कोप राहत नाही त्यावेळेस मग हे असे आरक्षण वगैरे सारखे हे जे मुद्दे आहेत हे पुढे येतात. दुसरं म्हणजे युवकांमध्ये वाढती बेरोजगारी. ठीक आहे, बांगलादेशमध्ये हा एक प्रॉब्लेम मागच्या काही वर्षात सुरू झालेला होता. बेरोजगारीचं प्रमाण वाढत चाललं होतं. एका सर्वेनुसार बांगलादेशातील 3.2 कोटी युवक बेरोजगार किंवा शिक्षणापासून वंचित आहेत. 3.2 कोटी बांगलादेशी युवक जे आहेत हे शिक्षणापासून आणि चांगल्या नोकऱ्यांपासून वंचित आहेत. बांगलादेशची जर आपण लोकसंख्या बघायला गेलं तर बांगलादेशची लोकसंख्या 17 कोटीच आहे. आता 17 कोटीच्या तुलनेत आपण जेव्हा हे 3.2 कोटी म्हणतो ना हा एक मोठा आकडा होतो. ठीक आहे, त्याच्यानंतर महागाई. मागच्या काही काळात बांगलादेशात महागाईचं प्रमाण आवाक्याबाहेर गेलं आहे. मागच्या काही वर्षात बांगलादेशमध्ये महागाई 10% दराने वाढली आहे, प्रतिवर्ष 10%, जी की खूप जास्त आहे आणि याचा फटका जो आहे तो सर्वसामान्य लोकांना पडतो. त्याच्यामुळेही सर्वसामान्य लोकांच्या मनात सरकारबद्दल, शेख हसीनाबद्दल आणि त्यांची जी अवामी लीगची सरकार जी होती बांगलादेशात याच्याबद्दल असंतोष वाढत चालला होता. त्यानंतर आर्थिक घसरण. एकेकाळी शेख हसीना या म्हणजे बांगलादेशच्या ग्रोथ आणि डेव्हलपमेंट विकासाचं ते म्हणजे प्रतीक बनल्या होत्या. बांगलादेश जगातील एक वेळ अशी होती, शेख हसीनाच पंतप्रधान असताना बांगलादेशचा आर्थिक वाढीचा जो दर आहे तो जगात सर्वात जास्त होता. याच्यात मी प्रमुख अर्थव्यवस्था म्हणत नाहीये, बांगलादेशच्या अर्थव्यवस्थेला प्रमुख अर्थव्यवस्थेमध्ये मोजल्या जात नाही. पण जर आपण जगातल्या सर्व अर्थव्यवस्थांचा जर विचार केला तर बांगलादेशची जी अर्थव्यवस्था आहे ती सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था होती आजपासून काही काळाआधी. पण मागच्या काही वर्षामध्ये 3-4 वर्षामध्ये बांगलादेशची विशेष म्हणजे कोविड नंतर आर्थिक घसरण झपाट्याने झाली. ठीक आहे, त्याच्यानंतर राजकीय निरंकुशता किंवा ज्याला आपण ऑटोक्रेसी म्हणतो, एकाधिकारशाही, हे चित्र बांगलादेशात बघायला मिळालं. शेख हसीना वर्ष 2009 पासून तिथल्या पंतप्रधान होत्या. कालपर्यंत 5 ऑगस्ट पर्यंत ऑलरेडी त्यांनी म्हणजे त्यांची 3 टेन्युअर 15 वर्ष कंप्लीट केले होते. त्यांचा चौथा जो कार्यकाळ आहे, 4th टेन्युअर जो आहे तो त्यांचा या वर्षी जानेवारीमध्ये सुरू झाला होता. म्हणजे इथून पुढचे 5 वर्ष पण त्याच पंतप्रधान राहणार होत्या. आणि याच्यामुळे काय झालं, कुठेतरी शेख हसीनांमध्ये म्हणा किंवा त्यांचं जे कॅबिनेट होतं त्यातल्या बऱ्याचशा मंत्र्यांमध्ये एक प्रकारे ती डिक्टेटरशिप ज्याला म्हणतो किंवा एकाधिकारशाही, आम्ही म्हणू तेच बरोबर, आम्ही म्हणू ती पूर्व दिशा, अशा प्रकारचा भाव तयार झाला होता. जनमत जे आहे, लोकांचं मत, लोकांच्या मागण्या ज्या आहेत, लोकांच्या भावना ज्या आहेत त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जात होतं. त्याच्यामुळे कुठेतरी त्याही गोष्टीमुळे लोकांमध्ये असंतोष होता सरकारबद्दल, शेख हसीनाबद्दल.
याही वेळेस ज्यावेळेस विद्यार्थ्यांनी निदर्शनं सुरू केले तर त्यांच्या मागण्या होत्या की शेख हसीनाच्या कॅबिनेटमधले काही मंत्री आहेत यांना बरखास्त करा, यांना कॅबिनेटमधून बाहेर काढा. सुरुवातीला याच मागण्या होत्या. नंतर मग कारण की शेख हसीनानी आपल्या कुठल्याही मंत्र्याविरुद्ध अशा प्रकारची कुठली ॲक्शन घेतली नाही, म्हणून मग विद्यार्थ्यांच्या मागण्या अशा झाल्या की शेख हसीनानी आपला राजीनामा द्यावा, जो शेवटी त्यांना द्यावा लागला. ठीक आहे, तर अशी काही कारणं होती. त्याच्यानंतर एक शेख हसीनाबद्दल आपण यांची शेख हसीनांची पार्श्वभूमी जाणून घेऊयात. ठीक आहे, शेख हसीना म्हणजे बांगलादेशचे सर्वात प्रसिद्ध व्यक्तिमत्व किंवा बांगलादेशच्या निर्मितीमध्ये ज्यांचा सिंहाचा वाटा होता, बांगबंधू नावाने जे ओळखल्या जायचे, अशा शेख मुजीबुर रहमानच्या त्या कन्या आहेत शेख हसीना. 1971चा जो लढा झाला, बांगलादेश स्वातंत्र्य संग्राम जो झाला, त्याच्यात यांचे जे वडील होते शेख मुजीबुर रहमान यांनी महत्त्वपूर्ण भूमिका निभावली होती. आणि बांगलादेश वेगळा देश झाल्यानंतर किंवा त्याला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हे तिथले पहिले पंतप्रधान बनले शेख मुजीबुर रहमान. दुःखद गोष्ट अशी आहे की हे जास्त काळ तिथले पंतप्रधान राहू शकले नाही आणि 15 ऑगस्ट 1975ला शेख मुजीबुर रहमान आणि त्यांच्या परिवारातील 15 व्यक्तींची तिथल्या एका आर्मीच्या युनिटने निर्घृणपणे हत्या केली. शेख हसीना, त्यांची बहीण रेहाना आणि त्यांचे पती हे कशा तरी पद्धतीने त्यावेळेस, कारण ते यूकेमध्ये होते त्यावेळेस, ते बांगलादेशात नव्हते, त्यामुळे ते वाचले. त्याच्यानंतरचा जो काळ आहे शेख हसीनासाठी तो थोडा खडतर होता, कारण त्याच्यानंतर ते पुढचे 6 वर्ष शेख हसीना आणि त्यांच्या परिवाराने भारतात आश्रय घेतला होता. त्यानंतर 1981 मध्ये 1981 मध्ये त्या परत बांगलादेशला गेल्या. पण या दरम्यान बांगलादेशचा इतिहास कसा होता, तिथलं राजकारण कसं होतं ते थोडक्यात जाणून घेऊयात. शेख मुजीबुर रहमानच्या हत्येनंतर तिथले जे आर्मी चीफ आहे जनरल जियाउर रहमान यांनी बांगलादेशात आपलं शासन जे आहे ते स्थापित केलं आणि त्यांनी आपला एक राजकीय पक्ष पण स्थापन केला ज्याचं नाव आहे बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी. ही पार्टी अजूनही अस्तित्वात आहे, BNP. बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीची स्थापना यांनी केली होती जनरल जियाउर रहमाननी. पण जनरल जियाउर रहमानचा पण अंत जो आहे तो फार दुर्दैवी होता. मे 1981 मध्ये त्यांचीही हत्या करण्यात आली बांगलादेशात. आणि त्याच्याच नंतर शेख हसीना ज्या आहे यांना ती संधी मिळाली बांगलादेशात परत जाण्याची आणि ते 1981ला परत बांगलादेशात गेल्या. पण काही बांगलादेशात गेल्यावर काही लगेच त्या तिथल्या राजकारणात आल्या किंवा एखादं मोठं पद त्या मिळू शकल्या असं काही नाही, कारण त्याच्यानंतर पुढील 10 वर्ष 1981 पासून तर 1991 पर्यंत जनरल होसेन मोहम्मद इरशाद यांनी तिथली सत्ता काबीज केली होती. आर्मी चीफच होते हे, पण सेनाध्यक्ष, सेना प्रमुख यांनी तिथे राजकीय सत्ता जी आहे ती बळकावली आणि 1991 पर्यंत हे सत्तेत होते. या दरम्यान शेख हसीना आणि जे पूर्वीचे जे जनरल होते जियाउर रहमान यांच्या ज्या विधवा होत्या किंवा यांच्या ज्या पत्नी होत्या खालिदा जिया यांनी संयुक्तरित्या हे जी लष्करी राजवट तिथे होती बांगलादेशमध्ये याचा यांनी प्रतिकार केला, लोकशाहीचा पुरस्कार केला. आणि 1991 मध्ये बांगलादेशात निवडणुका झाल्या आणि त्याच्यात BNP सत्तेत आली. बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी जनरल जियाउर रहमान यांनी जी स्थापन केली होती ती सत्तेत आली आणि त्यांच्या ज्या पत्नी आहेत खालिदा जिया या तिथल्या पंतप्रधान बनल्या. आणि शेख हसीनाचा बघा, एकेकाळी या खालिदा जियाच्या बाजूने उभ्या होत्या, यांच्या सोबत यांनी लोकशाहीचा पुरस्कार केला होता. आता मात्र त्या विरोधी पक्षात होत्या आणि विरोधी पक्ष नेता म्हणून त्यांनी खालिदा जियाचा आणि त्यांच्या सरकारचा प्रचंड विरोध केला. 5 वर्ष जोपर्यंत खालिदा जिया सत्तेत होत्या आणि या विरोधी पक्षाच्या नेत्या होत्या, यांनी खूप चांगल्या पद्धतीने आपण म्हणू शकतो की विरोधकाची भूमिका निभावली. ठीक आहे. त्याच्यानंतर 1996ला 1996ला या पहिल्यांदा शेख हसीना ज्या आहेत त्या पहिल्यांदा
बांगलादेशच्या पंतप्रधान झाल्या. 5 वर्ष या बांगलादेशच्या पंतप्रधान होत्या, वर्ष 2001 पर्यंत. 2001 मध्ये शेख हसीना ज्या आहे त्या तिथल्या बांगलादेशच्या ज्या सार्वजनिक निवडणुका झाल्या, जनरल इलेक्शन जे तिथे झाले त्याच्यात या हारल्या आणि परत एकदा खालिदा जिया ज्या आहे त्या तिथल्या पंतप्रधान झाल्या. त्याच्यानंतर 2006 ते 8 जवळपास 3 वर्ष बांगलादेशमध्ये परत लष्करी शासन होतं. म्हणजे एक लक्षात घ्या की बांगलादेशचा जो इतिहास आहे 1971ला पाकिस्तानपासून स्वतंत्र झाल्यानंतर, पहिले बांगलादेश आपल्याला माहिती आहे की ईस्ट पाकिस्तान म्हणून होता, नंतर तो स्वतंत्र झाला वगैरे. तर स्वातंत्र्यानंतर पासूनचा जर तुम्ही बांगलादेशचा इतिहास बघितला, विशेष म्हणजे तिथला राजकीय इतिहास जर बघितला, तर खूप कमी काळ असा होता जेव्हा तिथे स्थिरता होती किंवा जेव्हा तिथे लोकशाही साबूत बघायला मिळाली. 2006 ते 8 परत पुढचे 3 वर्ष तिथे मिलिटरी शासन होतं आणि 2007ला शेख हसीना या अमेरिकेत गेल्या. सुरुवातीला काही काळ अमेरिकेत होता, त्याच्यानंतर युकेला होत्या, त्याच्यानंतर मे 2007 मध्ये या परत बांगलादेशात आल्या, जिथे त्यांना अटक करण्यात आली आणि त्यांच्यावर खुनाचा आणि खंडणीचा आरोप होता. पण कशा तरी पद्धतीने त्या या आरोपातून मुक्त झाल्या आणि परत एकदा 2009 मध्ये त्या सत्तेत आल्या. तर आता 5 ऑगस्ट 2024 पर्यंत जवळपास 15 वर्ष त्या सत्तेत होत्या. ठीक आहे. तर अशी ही शेख हसीनाची पार्श्वभूमी आहे, हा त्यांचा बॅकग्राऊंड आहे आणि थोडक्यात त्यांची आतापर्यंतची राजकीय जी कारकिर्दी आहे ती आहे. आता जे काही बांगलादेशात घडलं त्याचं महत्त्व काय ते आपण जाणून घेऊया. जो घटनाक्रम घडलाय, जे आता तिथे घडतंय, याचे परिणाम काय होऊ शकतात. एक लक्षात घ्या, शेख हसीनाच्या मुलाने, जसं की मी तुम्हाला सांगितलं, त्यांनी ऑलरेडी घोषणा केली आहे की माझी आई जी आहे ती आता राजकारणात येणार नाही. शेख हसीनाने आतापर्यंत असं अधिकृतपणे सांगितलेलं नाहीये, पण एक त्यांचं वय लक्षात घेता ती एक दाट शक्यता आहे की शेख हसीना जे आहे त्या परत आता बांगलादेशाच्या राजकारणात येणार नाही, त्याच्यात सहभागी होणार नाही. पण त्यांचा जो पक्ष आहे तो अजूनही तिथे आहे, अवामी लीग. अवामी लीग अजूनही बांगलादेशात आहे. आता त्याचं नेतृत्व कोण करेल, त्याची कमान कोण सांभाळेल, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तर बांगलादेशात लोकशाही जी आहे त्याचं काय भवितव्य आहे, हे आता पुढच्या काही दिवसात आपल्याला बघायला मिळेल. आज तिथे जे आहे, आज जवळपास अराजकता आहे बांगलादेशात, एनआरकी आहे बांगलादेशात, कोणालाच माहिती नाही काय होणार आहे. आपण बघतोय की तिथले जे लष्कर प्रमुख आहे त्यांनी सांगितलं की आम्ही सर्व पक्षांना बोलवलं, त्यांची बैठक घेतली आणि इंटरिम गव्हर्नमेंट आम्ही तिथे बनवणार आहे, एक तात्पुरत्या स्वरूपाचं सरकार आम्ही बनवणार आहे. पण त्याच्या पुढे काय, परत निवडणुका होतील तर कशा पद्धतीने होतील, अवामी लीगची भूमिका काय असेल, खरंच ज्या निवडणुका होतील त्या किती निपक्षपणे, किती स्वतंत्रपणे, किती मुक्तपणे होतील, हे आता कळायचंय. महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या प्रकारे सध्या आपण जे बघतोय की शेख हसीनाबद्दल लोकांमध्ये जे आपण नाराजगी बघितली, असंतोष बघितला, जो राग बघितला, त्याच्यातून असा प्रश्न होतो की जो इतिहास आहे शेख हसीनाचा, त्यांच्या परिवाराचा, शेख मुजीबुर रहमानचा, याचं काय. कारण एक फोटो मी बघितला इंटरनेटवर आणि जो माझ्यासाठी खूप डिस्टर्बिंग होता. काही बांगलादेशी लोक, आता हे जे निदर्शनं सुरू असताना हे लोक तिथे जे एका शहरात शेख मुजीबुर रहमानांचा जो पुतळा आहे, हे लोक त्या पुतळ्यावर चढले आणि त्यांनी त्या पुतळ्याची नासधूस केली, तोडफोड केली आहे. शेख मुजीबुर रहमान हे बांगलादेशचे राष्ट्रपिता आहेत. जर त्यांच्याबद्दल लोक अशा पद्धतीने आपला राग व्यक्त करत आहे, तर मग खरंच हा प्रश्न निर्माण होतो की ही जी एक लेगसी ज्याला आपण म्हणू शकतो, शेख मुजीबुर रहमान एक स्वतंत्र बांगलादेश मध्ये त्यांचं जे योगदान आहे, त्याच्यानंतर जे त्यांच्या मुलींनी जो त्यांचा वारसा पुढे चालवला शेख हसीनाने, आता याचं काय होणार, याचं पुढे भवितव्य काय आहे, की कुठे हा संपुष्टात येणार. आणि एक गोष्ट लक्षात घ्या की व्यक्तीचं पद काढून घेता येऊ शकतं, व्यक्तीचा एखादा दर्जा कमी होऊ शकतो, एखाद्या व्यक्तीला तुम्ही देशातून काढून टाकू शकता,
एखाद्या व्यवस्थेमधून त्याला काढू शकता, पण जी विचारशैली आहे ती काढल्यानंतर ती जी रिक्त झालेली जागा असते तिथे काय भरल्या जातं हे फार महत्त्वाचं असतं इतिहासामध्ये. आजपर्यंत बांगलादेशाच्या इतिहासात शेख मुजीबुर रहमानची जी जागा आहे तशी जागा इतर कुठल्याही व्यक्तिमत्वाची नाही. जर शेख मुजीबुर रहमानला काढून टाकण्याचा प्रयत्न केला जातोय बांगलादेशाच्या इतिहासातून, मग प्रश्न असा होतो की तिथे तुम्ही भरणार काय आहात? कारण शेख मुजीबुर रहमान बद्दल एक गोष्ट जी सर्वख्यात आहे, सर्वांना माहिती आहे की ते धर्मनिरपेक्ष होते. सेक्युलरिझमचा त्यांनी नेहमी पुरस्कार केला. शेख हसीनानी पण तेच केलं. एक बऱ्यापैकी त्यांचं जी आपण कारकिर्दी बघितली, राजकीय कारकिर्दी, तर त्यांनी कुठल्या एका विशिष्ट धर्माचा असं सपोर्ट किंवा खूप जास्त त्याचा पुरस्कार करणं किंवा एखाद्या धर्माच्या लोकांविरुद्ध अन्याय करणं, अत्याचार करणं किंवा ते होत असताना त्याच्याकडे दुर्लक्ष करणं असं त्यांनी केलेलं नाहीये. त्याच्यामुळे आता असं आहे की जर या व्यक्तींना, या व्यक्तींच्या विचारशैलीला, यांच्या व्यक्तिमत्वाला जर बांगलादेशाच्या आपण काढून टाकत असू किंवा तिथले लोक जर त्याला ते काढून टाकत असतील, तर मग त्याची जागा कुठल्या गोष्टी घेतील हे फार महत्त्वाचं आहे बांगलादेशासाठी आणि एकंदर पूर्ण जगासाठी आणि विशेष म्हणजे भारतासाठी. कारण बांगलादेश आपला शेजारी राष्ट्र आहे आणि जर आपण एक बऱ्याचशा वेगवेगळ्या दृष्टिकोनातून जर आपण बघितलं बांगलादेशला, राजकीय असो, सामरिक असो किंवा स्ट्रॅटेजिक असो, लष्करी दृष्ट्या असो, तर फार महत्त्व आहे बांगलादेशचं आपल्यासाठी. त्याच्यामुळे हा महत्त्वाचा प्रश्न आहे. भारताच्या दृष्टीने जर बोलायचं झालं तर मी आताच पेपरमध्ये वाचलं की खालिदा जिया, तिथल्या ज्या विरोधी पक्ष नेत्या आहेत ज्यांना जेलमध्ये डांबून ठेवण्यात आलेलं होतं, शेख हसीनाच्या सरकारने त्यांना जेलमध्ये टाकलं होतं, बरेचसे आरोप होते त्यांच्यावर, भ्रष्टाचार वगैरे वगैरे, त्यांना मुक्त करण्यात आलेलं आहे आता. आणि खालिदा जियाबद्दल एक गोष्ट जी सांगण्यासारखी आहे किंवा आपण भारतीय म्हणून आणि भारताच्या दृष्टीने जी महत्त्वाची ती म्हणजे खालिदा जिया पंतप्रधान असताना त्यांची जर आपण धोरणे बघितली तर ती भारत विरोधी दिसून येतात. आता खालिदा जिया परत एकदा तिथल्या सक्रिय राजकारणामध्ये सहभागी होत आहे, त्याच्यामुळे आता बांगलादेशचं भारताबद्दलचं धोरण काय असेल हेही फार महत्त्वाचं आहे. शेख हसीना जे आहे आत्तापर्यंत म्हणजे असं मानण्यात येत होतं, आणि जर तुम्ही बघितलं त्यांची जर धोरणं वगैरे जर या सगळ्यांचा आपण विचार केला, विश्लेषण केलं, तर आपल्याला लक्षात येतात की बांगलादेशातील जे सत्ता वर्तुळ आहे त्याच्यात भारताच्या सर्वात जवळ कोणी व्यक्ती असेल तर त्या म्हणजे शेख हसीना. कारण शेख मुजीबुर रहमान त्यांच्या वडिलांच्याही बाबतीत ज्यावेळेस त्यांनी स्वतंत्र बांगलादेशचा लढा ज्यावेळेस पुकारला होता त्यावेळेस भारताने त्यांना मदत केली होती. त्यांनी जी भारताला मदतीसाठी हाक मारली होती, विशेष म्हणजे पाकिस्तानने ज्यावेळेस तिथल्या जनसामान्य लोकांवर जो अन्याय, अत्याचार, ह्युमन राईट्सचं व्हायोलेशन सुरू केलं होतं, आणि त्यावेळेस आपण जो स्टँड घेतला जगामध्ये, आपण जो बांगलादेशला सपोर्ट केला, हे त्यांच्या लक्षात होतं. शेख हसीनालाही त्यावेळेस बऱ्याचशा गोष्टी कळत होत्या, त्यांनाही माहिती आहे भारताची यात किती महत्त्वाची भूमिका होती स्वतंत्र बांगलादेशमध्ये. आणि त्यानंतरही बांगलादेशच्या जर आपण एकूण जर आर्थिक सामाजिक वाढीचा विचार केला तर त्याच्यातही भारताने महत्त्वाची भूमिका निभावली आहे. आणि शेख हसीनाला हे माहिती होतं एक वैयक्तिक पातळीवर, पण त्यांचा भारताशी अटॅचमेंट होतं. आता प्रश्न असा आहे की शेख हसीनाच्या ऐवजी जो कोणी दुसरा येईल त्याची भारताबद्दलची भूमिका काय असेल? कारण शेख हसीना आता तिथे राहिलेल्या नाही आहेत, कदाचित त्या परत राजकारणात येणार पण नाही. त्याच्यामुळे भारतासाठी मोठे दूरगामी बदल होण्याची शक्यता याच्यात आता निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे भारत आणि चीनची जर आपण स्पर्धा बघितली एकंदर पूर्ण जगामध्ये, आणि विशेष म्हणजे जो भारतीय उपखंड आहे त्याच्यात जी आता सध्या स्पर्धा सुरू आहे आपल्यामध्ये आणि चीनमध्ये, स्पर्धा म्हणा, द्वंद्व म्हणा, जे एक प्रकारे छुपं युद्ध जे आपलं सुरू आहे, याच्यात बांगलादेश एक महत्त्वाचा घटक आहे. कारण भारत आणि चीनमध्ये बांगलादेशातील एक बंदर आहे मंगला, याच्यावरून फार मोठा वाद सुरू आहे. म्हणजे ते बंदर त्यांना निर्माण करायचं आहे बांगलादेशला, आणि या दोन्ही देशांनी, आपण आणि चीन झालं, आपण दोघांनी त्यांना ऑफर दिला की हे आम्ही करून देतो. कारण ते सामरिकदृष्ट्या महत्त्वाचं आहे, आर्थिकदृष्ट्या तर आहेच महत्त्वाचं, पण आपल्यासाठी स्ट्रॅटेजिकली पण ते इम्पॉर्टंट आहे. कारण आपल्याला माहिती आहे की चीनचं धोरण आहे वन बेल्ट वन रोड किंवा मॅरीटाईम सिल्क रूट वगैरे जे त्याला म्हणतात. जगातल्या वेगवेगळ्या देशातले बंदर त्यांचा विकास करायचा,
जेणेकरून आपलं पूर्ण जगात आपण व्यापार करू शकू वगैरे वगैरे असं ते सांगतात आहे. पण कुठेतरी जर आपण बघितलं तर ते भारताला समुद्रावर घेरण्याचा प्रयत्न करतंय. आपण जसं श्रीलंकेच्या बाबतीत बघितलं, तिथलं हंबनटोटा नावाचं जे बेट आहे, बंदर जे आहे, ते चीननी बळकावलं होतं विकास करण्याच्या नावावर. जेव्हा श्रीलंका त्यांचं जे कर्ज जे श्रीलंकेने घेतलं होतं, जेव्हा तो फेडू शकला नाही, मग त्यांनी म्हटलं ठीक आहे, कराराप्रमाणे 99 वर्षासाठी हे हंबनटोटा आम्हाला द्या, आम्ही हे ऑपरेट करू. एकेकाळी मालदीव्ज आपल्या जवळचा होता, श्रीलंकाही जवळचा होता, मध्यंतरीच्या काळात थोडा दूर गेला होता. मालदीव्ज आता दूर गेला आपल्यापासून. आता बांगलादेशच्या बाबतीत असं होऊ नये, ही भारतासाठी सर्वात मोठी चिंतेची बाब ठरणार आहे. त्यानंतर यातून शिकण्यासारखं काय, जे काही बांगलादेशात घडतंय याच्यातून आपण एक देश म्हणून बरंच काही शिकू शकतो. काय आहेत त्या गोष्टी बघा, की एकाधिकारशाही आणि निरंकुशता ही काही वेळ चालू शकते, कायमस्वरूपी नाही. कुठलंही सरकार असो, त्याला जर वाटत असेल की आमची जी एकाधिकारशाही आहे किंवा जी आम्हाला राजकीय निरंकुशता जी आमची झालेली आहे ती कायमस्वरूपी राहील असं नसतं. कधी ना कधी ती संपुष्टात येत असते. आत्ता जे सध्या बांगलादेशमध्ये घडलं आहे, आपण त्याच्यातून ही गोष्ट शिकू शकतो. त्याच्यामुळे एकाधिकारशाही किंवा निरंकुशता हे लोकशाहीसाठी तसं योग्य नाहीच आहे. आणि आपला लोकशाही देश आहे, जगातली सगळ्यात मोठी लोकशाही आपण, जी कार्यप्रणाली आहे ती लोकशाही पद्धतीचीच असली पाहिजे. ठीक आहे. दुसरी गोष्ट जी शिकण्यासारखी की ते मजबूत व्यक्तिमत्व किंवा स्ट्रॉंग पर्सनॅलिटी किंवा आपण जे म्हणतो ना कॅरिझमॅटिक पर्सनॅलिटी वगैरे, या गोष्टी सर्व प्रॉब्लेम्स नाही सोडू शकत. एखाद्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व खूप भारी आहे, लोकांना आपल्याकडे आकर्षित करतं वगैरे वगैरे, वक्तृत्व शैली असेल, जे काही असेल, चालण्या बोलण्याची पद्धत, कपडे घालण्याची पद्धत वगैरे वगैरे, सगळ्या गोष्टी आहेत. ठीक आहे, तुम्ही काही प्रॉब्लेम जे आहेत ते त्याच्या बेसिसवर सोडू शकता. लोकांना आश्वासन देऊ शकता की मी सगळं करून दाखवेल, मी देशाला मजबूत बनवेल, मी देशापुढील समस्या सोडवेल, सगळं ठीक आहे. पण याला मर्यादा आहेत. काही गोष्टीत फक्त व्यक्तिमत्व वापरून त्या प्रश्न सोडवता येत नाहीत. ॲक्च्युली त्याच्यावर विचार करावा लागतो, कृती करावी लागते. ठीक आहे, हे याच्यातून शिकण्यासारखं आहे. त्याच्यानंतर राजकारणामध्ये अर्थव्यवस्थेचे फार महत्त्व आहे. अर्थव्यवस्था जी आहे ही सांभाळणं सरकारची खूप मोठी जबाबदारी आहे. याच्यातले प्रश्न सोडवणं ही खूप मोठी जबाबदारी असते. नुसतं राजकीय अंक आपल्या बाजूने आहेत, आम्हाला संसदेत मेजॉरिटी आहे, किंवा एक उदाहरण म्हणून सांगतोय, एखाद्या राज्याच्या विधिमंडळात एखाद्या पक्षाला मेजॉरिटी आहे म्हणून सगळं आम्ही सोडू शकतो की आता आमच्या विरुद्ध काही होणार नाही, कारण आमच्याकडे ते आवश्यक अंक असतात, जे आकडे पाहिजे ते आमच्याकडे आहे, म्हणून आता झालं, आता आम्ही सुटलो, असं नसतं. देशाच्या राजकारणात अर्थव्यवस्थेचं पण फार जास्त महत्त्व असतं. ज्या आर्थिक सामाजिक प्रश्न जे आहेत, जसं की बेरोजगारी, महागाई, याच्यामुळे लोकात असंतोष निर्माण होतो. आणि जर वेळ त्याच्यावर उपाय शोधले नाहीत, यांना आटोक्यात आणलं नाही, तर परिस्थिती आटोक्याच्या बाहेर जाऊ शकते. जे आता आपण बांगलादेशमध्ये बघतोय हे सगळीकडे लागू होतं. त्याच्यानंतर सामाजिक आर्थिक मुद्दे जसं की आरक्षण, यांना फार गांभीर्याने घ्यायला हवं. आपण बघतोय की आपल्या देशामध्ये आरक्षणावरून मागच्या काही काळात वादंग सुरू आहे. ते मराठा आरक्षणाची मागणी असो, किंवा आता नुकतंच सुप्रीम कोर्टाने जे अनुसूचित जातींमध्ये, एससीजमध्ये जे उपवर्गीकरण करण्याचा जे निवाडा दिला आहे, याच्यावरून एक प्रकारचा जो वाद आता तयार झाला आहे, हा मुद्दा असो, यांना डावलून चालत नाही. यांच्यावर गांभीर्याने विचार करावा लागतो. कारण कुठेतरी या गोष्टी ज्या आहेत यांचा प्रभाव जनसामान्यावर फार मोठा होतो. आता जसं आपण बघितलं की मागच्या काही काळात मराठा आरक्षणावरून आपल्या इथे जी तोडफोड झाली, नासधूस झाली आहे, लोक ज्या पद्धतीने आक्रमक झाले आहे, आणि फक्त मराठा आरक्षणामुळेच नाही, मागे जे जाट आरक्षण झालं होतं तो मुद्दा होता, गुज्जर आरक्षण झालं होतं, त्याच्यानंतर गुजरातमध्ये पाटीदार आरक्षणावरून ज्या प्रकारे
तो वणवा पेटला होता. यातून म्हणजे एक UPSC किंवा स्पर्धा परीक्षांची जी आपण तयारी करणारे विद्यार्थी आहोत, यांना लक्षात घ्यायला पाहिजे की अशा परिस्थितींमध्ये काय होतं की आपण जे नॅरो आयडेंटिटी म्हणतो ना त्याला, संकीर्ण ओळख, की मी मराठा आहे, मी पाटीदार आहे, मी जात आहे, ही वरचढ होते. त्यावेळेस आपण हा विचार नाही करत की अरे नाही, मी भारतीय आहे किंवा नाही, मी कायदा आणि सुव्यवस्थेचं पालन केलं पाहिजे. एक ती मॉब मेंटॅलिटी जी आहे ना, आक्रमक मॉब मेंटॅलिटी, ही व्यक्तींवर हावी होते आणि याच्यातून कायदा आणि सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होतात. त्याच्यामुळे जर वेळेत त्याच्यावर उपाययोजना नाही केल्या, जर वेळेत या परिस्थिती आटोक्यात नाही आणल्या, तर फार मोठे नुकसान होऊ शकतं. आणि विशेष म्हणजे लोकशाही धोक्यात येऊ शकते. कारण अशा परिस्थितीमध्ये एक कुठलंही सरकार असो, एका लेवलपर्यंत ते लोकांचा आक्रोश जे आहे त्याचा सामना करू शकतं, त्याला झेलू शकतं. त्या मर्यादेनंतर कुठलंही जगातलं कुठलंही सरकार असो, कितीही मोठं सरकार असो, कितीही शक्तिशाली सरकार असो, कितीही सैन्यदळ त्याच्याकडे असो, पोलीस दळ त्याच्याकडे असो, शस्त्र असो, ते हतबल होतं. त्याच्यामुळे या अशा प्रकारचे जे प्रश्न आहेत, जे कधी सामाजिक उणीवातून निर्माण होतात, तर कधी राजकीय फायद्यासाठी निर्माण केले जातात, यांच्यावर तोडगा काढणं आवश्यक असतं. आणि तो तोडगा फक्त बळाच्या भरोश्यावर नाही काढला जाऊ शकत, फक्त बळाचा वापर करून. आता तुम्ही बघा, बांगलादेशमध्ये 200-300 लोक मृत्युमुखी पावले. कदाचित सरकारने हा विचार केला असेल की बळाचा जर वापर केला तर लोक घाबरतील, परत आपापल्या घरी जातील. कर्फ्यू लावला आहे, कर्फ्यूमध्ये अश्रुधूर सोडले, लाठीचार्ज केला, काही लोकांवर गोळ्या चालवल्या, काही लोक मारले, म्हणजे प्रश्न सुटेल, बाकी लोक शांत होतील, असं नसतं. या सगळ्या गोष्टी आपण एकंदरीत आत्ता जे घडलं यातून आपण हे शिकू शकतो. पुढे काय घडणार आहे हे आपल्यासाठी सर्वच दृष्ट्या फार महत्त्वाचं ठरणार आहे. ठीक आहे, तर चला आज थांबवतो. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.